तेव्हा राकेश यांना आपल्या पायाला काहीतरी चावलंय असं त्यांना जाणवलं। पायावरती तो दंश झालेला होता। दंश झाल्यानंतर त्याचा घाव त्यांनी बघितला आणि पत्नीला शंका आली की हा सापाचाच दंश असणार म्हणून। जिथे दंश झाला होता तिथे सूज यायला लागली, राकेश यांना ते अस्वस्थता जाणवू लागली, दम गुदमरू लागला, घाम येऊ लागला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या। तर राकेश हे त्यावेळेला म्हणाले की बहुतेक तो घोणस होता। घोणस म्हणजे रसल्स वायपर। दुर्दैवाने त्यांना वाचवता आलं नाही, कारण विष जे सापाचं होतं ते पूर्ण शरीरात भिनलेलं होतं। पण ही प्रक्रिया पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या व्यक्तीचा व्हिसेरा रिपोर्ट हा समोर येत नाही। व्हिसेरा रिपोर्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पोस्टमॉर्टम नंतर शरीरातील काही अवयव हे वेगळ्या तपासणीसाठी पाठवले जातात, ज्यात डिटेल मृत्यूचं कारण सगळं समोर येतं। जवळपास 1.5 वर्षांनी या कुटुंबाला राकेश यांच्या मृत्यूचा व्हिसेरा रिपोर्ट प्राप्त झाला। हा रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा त्या कुटुंबावरती आणखी एकदा संकट ओढावलं आणि अक्षरशः कुऱ्हाडच कोसळली, कारण त्या व्हिसेरा रिपोर्ट मध्ये असं लिहिलं होतं की हा मृत्यू सर्पदंशाने झालेला नाही।